फेस्टिव्ह सीझन येत आहे, तर घरच्या घरीच असा ग्लॅम लुक कसा क्रिएट करायचा ते आपण बघूया. ओके, मी माझा फेस इथे वॉश करून घेतला आहे. पण जे ट्रॅव्हलिंगमध्ये असतील, ज्यांना फेस वॉश करणं पॉसिबल होत नसेल, ते काय करू शकतात, हे वाईप्स आहेत, हे मेकअप वाईप्स किंवा यांना वेट वाईप्ससुद्धा बोलतात. हे असे वाईप्स असतात, हे वेट आहेत आणि ह्यांनी आपण आपला फेस असा क्लेन्स करून घेऊ शकतो. बरेच जण ट्रॅव्हलिंगमध्ये, कारमध्ये वगैरे मेकअप करणं प्रेफर करतात, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन. आता स्टेप 2, बेस प्रेप करूया आपण. बेस प्रेप करण्यासाठी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि हा थोडासा ॲडव्हान्स लुक आहे, तर आपल्याला प्रायमर लागेल. पॉन्ड्स मॉइश्चरायझर, बेस खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही मेकअपमध्ये. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे कधी स्किप नाही करायचं. सनस्क्रीन, आता जर फाउंडेशन यूज करायचं असेल, जर फाउंडेशन असेल तर ही स्टेप स्किप करू शकता. पण आता थोडा ॲडव्हान्स लुक आहे, तर आपण फाउंडेशन यूज करणार आहे. आपला ग्लॅम लुक आहे, फेस्टिव्ह लुक आहे, तर आपल्याला फाउंडेशनच्या खाली प्रायमर यूज करायचा आहे. लॅक्मे ॲब्सोल्यूटचा प्रायमर आहे माझा. मी टिंटेड प्रायमर यूज करते. माझा प्रायमर क्रीम बेस्ड आहे. मी जेल बेस्ड प्रायमर पण घेऊ शकता, माझ्यासाठी हा चांगला वर्क करतो. प्रायमर हा आपले पोर्स असतात ना, जे आपले पोर्स फिल करतो, म्हणजे आपल्याला एक स्मूथ लुक येतो. स्पेशली या झोनमध्ये प्रायमर अप्लाय करायचं आणि इथे जिथे आपल्याला वाटेल आपले पोर्स आहेत खूप, तिथे आपण प्रायमर फिल करायचं. आता फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी हे असा स्पॉन्ज असतो, त्याला मेकअप स्पॉन्ज किंवा ब्युटी ब्लेंडर बोलतात. तर हा आपण कसा यूज करायचा, हा असा नॉर्मली पण यूज करू शकतो, पण हा थोडासा डॅम्प करायचा, थोडासा वेट करायचा पाण्यामध्ये आणि असा स्क्वीज करायचा. तर हा बऱ्यापैकी वेट आहे आता, तर इथे मी फाउंडेशन लावते. फाउंडेशन फिट मी, माझा शेड आहे 128. बॅक ऑफ द हँड घ्यायचा, वॉर्म करायचा. हे ना असं करण्याने ह्याचा फॉर्म्युला छान ॲक्टिवेट होतो. असं डॉट डॉट करून सगळीकडे लावून घ्यायचं. कधी मेकअप कोणताही करा, मी नेक आणि इयर्सला जर मिस केलं तर मग खूप असं अनइवन लुक येतं, म्हणजे टोन मॅच नाही करणार. हे वेगळं वाटणार, हे वेगळं वाटतं, हे वेगळं वाटतं. हे असं कधी असं नाही करायचं, तो एक असा फिनिश नाही येणार. कधी असं डॅप 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 एकदम हलक्या हाताने, ठीक आहे. वेडिंग आणि फेस्टिव्ह लुकसाठी फाउंडेशनचं कव्हरेज एकदम परफेक्ट असतं. इयर्स आणि नेक. ओके, नेक्स्ट लावूया कन्सिलर. कन्सिलर आहे स्विस ब्युटी, शेड आहे 04. आपल्याला जर पुन्हा फेसवर कुठे डार्क स्पॉट्स असतील तर तिथे पण आपण कन्सिलर यूज करू शकतो, किंवा आपले जे हाय पॉईंट्स असतात, जे हायलाईट होणारे पॉईंट्स आहेत, तर जसं ते किंवा ते. कन्सिलर तुम्ही या फिंगरनी किंवा ब्लेंडरनी पण ब्लेंड करू शकता. सगळे प्रोडक्ट्स आपल्याला डॅप डॅप करूनच ब्लेंड करायचे आहे. मी कन्सिलर असं वरती ब्लेंड करते. ओके,
मीचं कॉम्पॅक्ट मेकअप सेट करण्यासाठी यूज करतात. माझ्याकडे असा पावडर पफ आहे. या पफनी फाउंडेशन वगैरे या एरियामध्ये स्पेशली हे छान लागतं. मी हा किती यूज केला आहे, संपत आला तो. नेक्स्ट आपण यूज करतोय कॉन्टोर स्टिक. की ही 2 in 1 स्टिक आहे. ही इनसाइडची आहे. ह्याच्यामध्ये कॉन्टोर कन्सिलर आहे आणि हे हायलायटर आहे. 2 in 1. कॉन्टोर स्टिक आपण कधी यूज करतो जर आपल्याला थोडा स्लिम लुक हवा असेल, थोडा शेप द्यायचा आहे फेसला. तर आपण कॉन्टोर का यूज करतो. कॉन्टोर पावडर्स पण येतात, पण माझा कॉन्टोर आहे क्रीम. ठीक आहे. तर कॉन्टोर आपण का यूज करतो जर आपल्याला थोडा स्लिम लुक हवा आहे, जॉ लाईन हायलाइट करायची आहे, डबल चिन हाईट करायचं आहे, किंवा आपल्याला नोज आपल्या शेपमध्ये हवं असेल तर, किंवा नोज कधी कधी लॉंग दिसायचं असतं तेव्हा आपण यूज करतो कॉन्टोर. तर कॉन्टोर ब्लेंड करण्यासाठी आपण ब्युटी ब्लेंडरच यूज करणार आहे, पण हा छोटा ब्युटी ब्लेंडर आहे. हा मी सेपरेट ठेवला आहे. तोच ब्लेंडर मी सेम नाही यूज करणार जो मी फाउंडेशन आणि कन्सिलरसाठी केला. बिकॉज जर आपल्याला फाउंडेशन आणि कन्सिलरचं टचअप करायचं असेल तर मग आपण ते करता येणार नाही आपल्याला, बिकॉज आपण त्याला हा ब्राऊन प्रोडक्ट लागेल. ओके. आपण मी सेम थोडासा डॅम्प करून घेतलाय. हा ना इथे शेपमध्ये लागला पाहिजे एकदम कॉन्टोर. ठीक आहे. जर आपण हे कॉन्टोर असं स्प्रेड केलं तर आपला पूर्ण नोज ब्राऊन दिसणार. इथून आयब्राव पासून, आयब्राव जिथे संपतो तिथून खालपर्यंत असं डॅब 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 करायचं. मध्ये कॉन्टोर नाही लावायचं कधीही, मध्ये कन्सिलर येणार. ठीक आहे. बिकॉज आपला हाय पॉइंट आहे. इथे आपण जस्ट एक डेप्थ क्रिएट करतोय. डार्क नका लावू, लाईट लावा कॉन्टोर. मला डिफरन्स दिसत असेल की आता थोडासा शेप आला आहे आणि थोडी डेप्थ क्रिएट झाली आहे. नेक्स्ट लावूया ब्लश. ब्लश आपल्याकडे आहे मार्सचा फ्लश ऑफ लव्ह. हा खूप पिगमेंटेड आहे. ब्लश आपल्याला अशा फ्लफी ब्रशनी लावायचा आहे. ओके. हा खूप पिगमेंटेड आहे, तर यामधला फक्त थोडासा लाईट लाईट आपण घेणार आहे. ब्लश कधी पण प्लेस करताना ना खूप डार्क नाही उचलायचा, बिकॉज कधी कधी पिगमेंट जास्त असतो तर पूर्ण चीक पिंक होऊन जाणार आणि मग ते काढताना पूर्ण मेकअपचा लेअर आपला निघतो. आपण प्रायमर लावतो, त्याच्यावर फाउंडेशन लावतो, कन्सिलर लावतो, पूर्ण निघून जाणार. तर आपण थोडासा घेणार आहे त्याचा हलका हलका. आणि कधी असं प्रोडक्ट घेतला ना डिरेक्ट नाही अप्लाय करायचा. ओके. पण थोडंसं असं करायचं, म्हणजे जो रेसिड्यू प्रोडक्ट असतो ह्याच्यावर तो निघून जातो. तर ओके, अपर साईडला अप्लाय करायचं. ओके. मग लिफ्टेड लुक येणार. चीकबोनच्या इथे अपर साईडला असं नोज वरती थोडासा हायलायटर अप्लाय करूया आता आपण. आपल्याकडे सेम स्टिक मध्ये इथे हायलायटर पण आहे. हायलायटर फेसला हायलाइट करण्यासाठी असतो, ह्याच्यामध्ये चमकी आहे. ओके. सो आपण हा यूज करणार आहे हाय पॉइंट्सवर. तुम्ही बघू शकता किती डार्क पिगमेंट आहे आणि ग्लिटर आहे ह्याच्यावर. हे खूप लाईट हँड्सनी लावा. लिक्विड हायलायटर्स पण येतात, पण माझा क्रेम आहे. पावडर हायलायटर्स पण असतात. ओके. मी हायलायटर, मला माझा नोज शेप हवा आहे लॉंग, बिकॉज माझा नोज शॉर्ट आहे. तर मी कसं अप्लाय करणार आहे, इथे थोडासा आणि इथे असं अप्लाय केल्याने लॉंग दिसणार. जर तुमचा नोज ऑलरेडी लॉंग आहे तर हायलायटर कसं अप्लाय करायचं, ऑल द वे इथून इथपर्यंत, हा गॅप नाही सोडायचा. ओके. आपले सगळे हाय पॉइंट्स आपण हायलाइट करून घेऊया. ही जी ब्राउ बोन असतो ना, ब्राउ लाईनच्या खाली इथे बोन असतो आपला. ठीक आहे. तर ब्राउ लाईनच्या एकदम खाली ते थोडंसं हायलाइट करायचं. दिसतंय? ब्राउजचा पण शेप असा थोडा एनहान्स होतो. ओके.
इथे थोडंसं, थोडं इथे. हे आपण असं हाताने पण ब्लेंड करू शकतो. ब्रश असेल तर ब्रशनी करा, ब्लेंडरनी करा, कशाने करा. मी हँड्स प्रेफर करते. हे नेहमी हे करायचं असं डॅब 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 डॅब, आणि असं नाही प्लेस करायचं, हे एकदम असं स्ट्रेट लाईनमध्ये. आणि हे ब्लेंड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर हे नीट ब्लेंड नाही झालं तर ते खूप अननॅचरल दिसतं आणि असं खूप ओव्हर केकी असा लुक येतो. कुठेही एक्स्ट्रा चमकीचे पार्टिकल्स नाही वाटत आहे. एकदम परफेक्ट झालेला आहे हायलायटर प्लेस. ब्राउ फिल करून घेऊया. आयब्राव जेल आणि हा इन्क्लाइन ब्रश. ओके, हे सगळं मी माझ्या बेसिक मेकअपच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप बेसिक गोष्टींची आयडिया येणार, ज्याने तुम्हाला हा मेकअप इझी वाटणार. आजचा लुक थोडा फेस्टिव्ह आणि हेवी असणार आहे, थोडासा हेवी. ओके, तर आपण हे थोडं जास्त फिल करणार आहे. फिल करायला स्टार्ट करताना या पॉईंट पासून करायचं. ओके, बिकॉज इथे आपल्या आयब्रोज ऑलरेडी थिक असतात आणि स्टार्टिंगला आपला प्रोडक्ट खूप जास्त उचलला जातो, तर आपण इथून स्टार्ट करायचं. जर तुमचे ब्राउज बनलेले नसतील, जर तुम्ही आयब्रो केलेले नसेल, ओके, काय करायचं ट्रिक, आयब्रो पेन्सिल पण काही जण यूज करतात, याने कदाचित नीट दिसणार नाही. इथे इथे प्लेस करा ब्रश किंवा पेन्सिल. तुमचा इथे जो स्टार्ट पॉईंट आहे तिथे मार्क करायचं. जो इथे हाय पॉईंट आहे, इथे हाय पॉईंट असतो, ओके, तर तिथे एक मार्क करायचं आणि इथून नॉस्ट्रिलच्या इथून जो लो पॉईंट आहे तिथे एक मार्क करायचं. आणि आता हे तिन्ही डॉट्स जॉईन करायचे आणि फिल करायचं. माझे आयब्रोज केलेले आहेत, सो मला हे करण्याची गरज नाही पडत. फिल करताना लाईट हँड्सनी फिल करायचं. लिपस्टिक अप्लाय करूया. फेस्टिव्ह लुकसाठी नूड लिपस्टिक पण खूप जण प्रेफर करतात, बट मी थोडी डार्क लिपस्टिक इथे दाखवणार आहे. ही डार्क पण अशी टोमॅटो रेड ब्राईट नाही आहे लिपस्टिक. ही आहे शुगरची लिपस्टिक. मी खूप यूज केली आहे, आता ती संपत आली आहे. शुगर शेड आहे ब्रँडी हॅरिंग्टन, शेड नंबर आहे 17. खूप छान शेड आहे हा, मरून शेड आहे. ही लिपस्टिक जर तुम्हाला जास्त डार्क वाटत असेल तर यासोबत तुम्ही कोणतीही लाईट शेडची नूड लिपस्टिक आहे ती कॉम्बो करून लावू शकता. माझ्याकडे अजून एक लिपस्टिक आहे, ही आहे मेबलिनची नूड नुआन्स. शेड नंबर आहे 657. तर आपण ही यासोबत पेअर करूया. मला खूप छान लुक आला. हा शेड मी तुम्हाला दाखवते. हे बेसिक डेली वेअर मेकअपमध्ये पण तुम्ही हा शेड अप्लाय करू शकता. खूप छान शेड आहे हा, गो टू शेड आहे. लिपस्टिक झालेली आहे, तर आता आपण करूया आय मेकअप. माझ्याकडे 2 पॅलेट आहेत आय मेकअपसाठी. एकामध्ये शिमर शेड्स आहेत, ओके, आणि एकामध्ये ब्राऊन टुवर्ड्स ब्राऊन शेड जास्त आहेत. ओके, तर मला बेस बनवायला आय मेकअपचा कधी पण मी ब्राऊन शेड चूज करते किंवा पिंकमध्ये, ओके, किंवा ऑरेंजिश. तर आपला जर हळदीचा लुक असेल तर आपण येलो पण चूज करू शकतो आणि त्याच्यावरती गोल्डन खूप छान वाटणार. पण जर तुम्ही आय मेकअप करताय तर एक टिप आहे की लाईटर शेड्स नेहमी इथे स्टार्ट करायचे आणि टुवर्ड्स डार्क जायचं. म्हणजे इथे डार्क, इथे मीडियम आणि इथे लाईट. कोणताही कलर पिक करा, पण मला असंच अप्लाय करायचं आहे. लाईट शेड्स आतमध्ये, डार्क शेड्स बाहेर. ओके, मी ब्राऊन बेस करते आहे. आय शॅडोसाठी हा असा फ्लफी ब्रश मी घेतला आहे, बिकॉज या ब्रशनी ब्लेंडिंग खूप छान होते. तर मी पहिला इथे स्टार्ट करणार आहे. लाईट ब्राऊन किंवा थोडासा ऑरेंजेस मध्ये शेड आहे. ओके, मी हे 2 शेड्स पहिले मिक्स करून आतमध्ये लावते. प्रोडक्ट उचलल्यानंतर डस्ट ऑफ करायचा एक्सेस प्रोडक्ट. स्टार्ट करूया इनर कॉर्नर्स वरून.
ओके, तर आता आपण टुवर्ड्स डार्क जाणार आहे. तर आपण थोडासा डार्कर शेड इथे पिक करणार आहे. ओके, हा शेड आणि हा शेड मर्ज केला मी. तर आपल्याला आउटर कॉर्नर्समधून आतमध्ये जायचं आहे. ट्राय करा की तुमचा शेप असा राहायला पाहिजे, म्हणजे असा. ओके, ओके, टाइम टू ब्लेंड. जर तुम्ही ब्लेंडिंग प्रॉपर नाही केली तर खूप एक्स्ट्रा वाटू शकतं. असं पण ठेवू शकता किंवा तुम्ही अजून अप्लाय करू शकता शिमर शेड. शिमर शेड अप्लाय करताना असा फ्लॅट ब्रश असतो, हा फ्लफी होतो. ठीक आहे, हा ब्लेंडिंगसाठी असतो. आणि शिमर शेड अप्लाय, शिमर म्हणजे चमकीचा शेड असतो, तो अप्लाय करताना आपण असा फ्लॅट ब्रश यूज करतो. हे आपले शिमर शेड्स आहेत. हे स्लाइटली ग्लिटरी आहेत. हे अप्लाय करण्याचे 2 ट्रिक्स असू शकतात. ऑल द वे इथून आपण हाफमध्ये प्लेस करू शकतो किंवा हाय पॉईंट्सवर प्लेस करू शकतो. तर मी ते हाय पॉईंट्सवर पहिले प्लेस करणार आहे आणि तिथून मी आतमध्ये थोडं घेऊन जायला ट्राय करणार आहे. ओके, जर तुम्हाला प्रोडक्ट एक्सेस कुठेही वाटत तर हे जे स्टार्टिंग आपण वेट वाईप घेतलं होतं त्यांनी आपण प्रोडक्ट एक्सेस वाईप करू शकतो. आता आपण असा एक छोटा ब्रश घेणार आहे, एकदम छोटा ब्रश आहे हा. ओके ओके, तर त्यांनी आपण जो डार्क शेड आपण चूज केला होता हा तो आपण इथे खाली अप्लाय करणार आहे. ओके, म्हणजे लॅश लाईनवरच अप्लाय करायचं, पण लोअर लॅश लाईनवर. ठीक आहे, त्याने थोडा नॅचरल लुक येईल. तर खूप जणांचे अंडर आईज पफी असतात, तर त्यासाठी हे खूप छान ट्रिक आहे. थोडंसं डीपरमध्ये आपण आपले आईज घेऊन जातो. आय लायनर कधी पण इनर कॉर्नर्सवरून स्टार्ट नाही प्रेफर करत मी कधी पण आउटर कॉर्नर पहिले लावते आणि मग इनर कॉर्नर्सला आपल्याला थोडं लाईट हवं असतं, तर फक्त आपण जॉईन करतो ते मर्ज करायचं. मला हे कॅमेरामध्ये काहीच नीट दिसत नाहीये. थोडेसे इनर कॉर्नर्स. मस्कारा. मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा आहे हा. ओके, आता लास्ट इम्पॉर्टंट टिप सांगते. आपला मेकअप इथे झालेला आहे, तर हा मेकअप लॉंग लास्टिंग स्टे करण्यासाठी आपल्याकडे एक प्रोडक्ट आहे जो आहे मेकअप फिक्सर. हा असा स्प्रे असतो. फेसपासून थोडं डिस्टन्सवर ठेवायचं, आईज क्लोज करायचे.
जोपर्यंत तुम्ही मेकअप वॉश करणार नाही तोपर्यंत मेकअप जागेवरून हलणार नाही. अजून एक इम्पॉर्टंट टिप आहे, ज्यांचा फेस ऑइली आहे आणि मेकअपच्या थोड्या तासानंतर त्यांच्या फेसवर ऑइल येतं, तर मेकअप खराब न करता एक्सेस ऑइल रिमूव्ह करायचं असेल, हे आहे ब्लॉटिंग पेपर्स. हे ॲमेझॉनवर किंवा कोणत्या पण साईटवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. हे असे शीट्स असतात त्यामध्ये. ओके, तर मी यूज करून दाखवते. फक्त प्लेस करायचं आणि असं डॅप करायचं. मेकअप न घालता त्या फेसवरचं सगळं ऑइल हे सोक करून घेतात. फक्त स्वेट असेल तर तो पहिला हँकीने रिमूव्ह करून घ्या, डॅप करून. आणि त्यानंतर स्पेशली जे ऑइली स्किन असतात त्यांना टी झोनमध्ये ऑइल येतं आणि इथे ते असं आपला आजचा फेस्टिव्ह रेडी लुक कम्प्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. काही सजेशन्स असतील, काही डाऊट्स असतील तर कॉमेंट सेक्शन ओपन आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय.